बातमी आहे तुपकरांच्या दौऱ्याची। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे सध्या ऍक्शन मोडवर आलेत। तुपकर हे आजपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी ते करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी स्वतः दिली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारू की तिसरी आघाडीमध्ये कशा स्वरूपाची असेल आणि आपण जाणार आहोत। तिसरी आघाडीचा प्रश्न समोर येतो विधानसभा निवडणुका आहे, तर तिसरी आघाडीचं स्वरूप कसं असेल आणि आपण तिसरी आघाडी कशी स्थापन करणार, हा विचार माझ्या डोक्यात किंवा आमच्या काही सहकाऱ्यांच्या डोक्यात असा आला की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची पॉलिटिकल रोडमॅप उभी राहिली पाहिजे। कारण शेतकऱ्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित राहिलेले आहेत। कोणताही पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त चवीपुरता आणि निवडणुकीपुरता चघळतो, पण निवडून गेल्यावर किंवा सरकार आल्यावर त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं। हा आतापर्यंतचा इतिहास आहे। म्हणून जसं जातीची वोट बँक असते, धर्माची असते, पक्षाची असते, पंथाची असते, तशा पद्धतीनं एक शेतकरी शेतमजुरांची एक पॉलिटिकल वोट बँक उभी राहिली पाहिजे, जेणेकरून दबावगट एक तर तयार झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून निवडणुका होतील असं आमच्या डोक्यात आहे। आणि